किती ज्याला नुसतं किती गोड आहे ना गाणं इतकी गोड आणि या फक्त 9 वर्षाच्या मुली 9 पण वर्षाची नाही आहे ती अजून. तर बेटा तुझ्याबद्दल एक छोटीशी गोष्ट मला यस आमचे किरण दादा आलेले आहेत ॲप्रिशिएट. क्या बात आहे. आणि आयुधाबद्दल एक गोष्ट मला सांगायची आहे पण एक छोटी हे ॲप्रिसिएशन्सचा हा सिलसिला आता तो झाल्यानंतर सांगतो. आमचे करमरकर काका पाषाणचे यस क्या बात आहे. हा इतका भरपूर असा जो आशीर्वाद जो मिळालेला आहे तो आशीर्वादच तिला पुढे घेऊन जाणार आहे. यस क्या बात आहे. एक गोष्ट मला इथे आयुधा थांब ना थोडं गफारभाई तुम्ही पण थांबा. एक गोष्ट सांगावीशी वाटते की ही मुलगी फक्त 8 वर्षाची आहे 9 आत्ता तिला 9 पूर्ण होणार आहे. लताबाईंनी आपला पहिला जो स्टेज परफॉर्मन्स होता तो 1938 साली 9 सप्टेंबरच्या दिवशी सोलापूरमध्ये दिलेला होता. त्यावेळेला लताबाई 9 वर्षांच्या होत्या. पण या लहानग्या छोट्याशा मुलींनी आपल्या वयाच्या 8व्या वर्षी पहिला स्टेज परफॉर्मन्स दिलेला आहे. त्यामुळे तिचं भविष्य किती छान आहे किती उज्ज्वल आहे. आणि निश्चितपणे हा सगळा जो सांगीतिक प्रवास आहे तो खूप दूरवर जाणार आहे. आणि पुणेकर रसिकांचे हे सगळे जे आशीर्वाद आहेत ते आशीर्वाद अतिशय अतिशय महत्त्वाचे आहेत. आयुधा बिरारी. यानंतर मी आयुधाचीच आई असलेली अश्विनी बिरारी यांना आत्ता बोलवणार आहे. त्यामुळे तुमच्या लक्षात येईल की अगदी आईच्या पावलावर पाऊल ठेवत ही लहानगी आपली परी कशी सांगीतिक प्रवासावर आत्ता निघालेली आहे. गफार साहेबांची साथ देण्यासाठी अश्विनी बिरारी आत्ता येणार आहेत. आत्ता आपण जे गाणं ऐकलं ते धूल का फूल या चित्रपटामधलं होतं. अर्थात महेंद्र कपूर, आशा भोसले, एन दत्ता आणि साहिर लुधियानवी हे अतिशय लाडकं अतिशय उत्तम अशा पद्धतीचं समीकरण होतं. आत्ता आपल्याला खय्याम साहेबांचं संगीत ऐकायचं आहे आणि गफार साहेबांची साथ द्यायला अश्विनी बिरारी यांना मी आत्ता बोलवतोय. आयुधाची आई म्हणून तिची अश्विनीजींची ओळख मी आत्ता यावेळेला करून देणार आहे. एकदा अश्विनीजींसाठी एक बार जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. त्यामुळे आई आणि मुलीची ही जी जोडी आहे ती आजच्या या कार्यक्रमातली सुपरहिट जोडी आहे असं आपण म्हणूया. चला.